नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए इन फिजिकल एज्युकेशन या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा मेन मोटिव्ह काय आहे, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला कुठे जॉब लागू शकते, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, या कोर्सचा मेन मोटिव्ह जर पाहिला तर तो आहे फिटनेस इंडस्ट्रीला जे आहे ऍडव्हान्स बनवणे. आता ऍडव्हान्स कशा प्रकारे बनवलं जातं, तर ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स करता त्यावेळेस तुम्ही एक प्रोफेशनल फिजिशियन्स बनता. आता प्रोफेशनल फिजिशियन्सचं काम काय असतं, तर ही फिटनेस इंडस्ट्री जी आहे किंवा योगा केला जातो, जिम्स केल्या जातात, किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त मसल टॉन केली जाते होते, एखाद्या इंजुरी होते तर त्यांना हेल्प करणं. तर अशा गोष्टींची जी शिकवण आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो, जो की खूप हेल्पफुल आहे. आणि सध्या जर आपण सध्याच्या दुनियेमध्ये पाहिलं किंवा सध्या जे चालत आहे तर ह्याच्यामध्ये जे प्रोफेशनल फिजिशियन्स आहेत त्यांची खूप गरज पडत आहे. मग ते ऍथलेटिक्समध्ये गरज पडते किंवा डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस वयोवृद्ध व्यक्ती आपण पाहतात तर त्यांना यांची गरज पडते. तर हा कोर्स याच्याशीच निगडीत आहे किंवा यावरच तो हा पूर्ण कोर्स डिझाईन केला गेलेला आहे. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण याची एलिजिबिलिटी पाहणार आहोत की जर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ इच्छिता तर तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता किंवा एलिजिबिलिटी काय लागते, शैक्षणिक पात्रता ज्याला म्हणलं जातं. तर बघा, शैक्षणिक पात्रता आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी 12th पास इन रिकॉग्नाइज्ड बोर्ड. आता तुमची सीबीएसई मधून तुमची 12वी कंप्लीट असेल किंवा एचएससी कोणत्याही बोर्ड मधून असेल, तुमचं कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही आलेला असाल, तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. फक्त काही ठिकाणी तुमचे कॉलेजचे जे मार्क्स असतात कॉलेजमध्ये ते पाहिले जातात 12वीचे, जे असतात 50 to 60% मार्क्स. जर तुम्ही 50 to 60% मार्क्स जे आहेत ते अचीव्ह केलेले आहेत 12च्या बोर्ड एक्झाम्स मध्ये, तर तुम्हाला इझिली याच्यामध्ये जे ऍडमिशन आहे ते मिळून जातं. आता 12वीचे विद्यार्थीच यासाठी काय ऍडमिशन घेऊ शकता, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्यासाठी तुम्हाला 12वी एकतर कंप्लीट करणं गरजेचं आहे किंवा 10+2 12वी इक्विलंट कोणतं एज्युकेशन कंप्लीट करणं हे गरजेचं असतं. मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागेल जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. त्या कॉलेजचे दरवर्षी नोटिफिकेशन निघतात फॉर ऍडमिशन. आता जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्याच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. आता हे लक्ष कसं ठेवायचं, तर बघा, आमच्याशी इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट राहा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अदरवाईज आपल्या साईटला भेट देत राहा, तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या कळत राहतील, किंवा या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहू शकता कमेंट थ्रू. तर बघा, याचं ऍडमिशन जर पाहिलं तर मेनली 2 पद्धती पाहायला भेटतात. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस ऍडमिशन. डायरेक्ट ऍडमिशन मध्ये 12वीचे तुम्हाला जेही मार्क्स पडलेले आहेत तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊ शकता. फिजिकली तुम्ही कॉलेजला व्हिजिट करू शकता आणि तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं असतं मेरिट बेस ऍडमिशन. तर बघा, जर महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करणार असाल इतर युनिव्हर्सिटीमधून, तर तुम्हाला मेरिट बेस ऍडमिशन पाहायला भेटतं. तुम्हाला एक्झाम्स द्यावा लागतात, एंट्रन्स एक्झाम्स असतात, त्यामध्ये पास व्हावे लागते आणि मग तुम्हाला सीट क्लेम करता येते. याची प्रोसेस वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेला आहे, चेकआउट करायला विसरू नका. पण मेनली या 2 पद्धती पाहायला भेटतात. कॉलेज सिलेक्ट करताना ही जी पद्धत आहे ती तुम्हाला पाहायची आहे. कॉलेजला तुम्ही विचारू शकता कॉल थ्रू किंवा डायरेक्टली तुमच्या आजूबाजूला जर कॉलेज असेल तर डायरेक्टली तिथे जाऊन किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता की ते ऍडमिशन कशा प्रकारे दिलं जातं. कॅप राऊंड थ्रू दिलं जातं, डायरेक्ट दिलं जातं, की तुम्हाला एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन पाहायला भेटतं. बाकी याची अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे, अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. याचे वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत ते आपण पुढे पाहूया, पण याच्यामध्ये मेनली महत्वाचा आहे याचा कालावधी. तर याचा कालावधी जो आहे याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6 सेमिस्टर म्हणजेच एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, 6 महिन्याला 1 सेमिस्टर तुमचं कॉलेज जे आहे ते कंप्लीट करतं.
यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स, तुमच्या मेन एक्झाम्स, थेअरी अशा गोष्टींचा समावेश असतो. जसं तुम्ही 11वी-12वीचे विषय कंप्लीट केलेले आहेत, पास आउट आहेत, तसेच तुम्हाला या ग्रॅज्युएशनच्या पूर्ण जर्नीमध्ये हे एक एक विषय जे असतात ते पास आउट करावे लागतात. मिनिमम मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात आणि विषय पास करावे लागतात. 3 वर्ष पास केल्यानंतर, सर्व विषय कव्हर केल्यानंतर, पास आउट झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे तुम्ही हायर एज्युकेशनसाठी यूज करू शकता, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्सला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता. आता याचे कॉलेजेस काय, याचा सिलेबस काय, जे तुम्हाला शिकवला जाणार आहे 3 वर्षात, किंवा याच्या नोकऱ्या, ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मेनली याचे कॉलेजेस जे आहेत शहरामध्ये पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये काही मुख्य कॉलेजेस आहेत जे की अवेलेबल आहेत, जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. त्यांची नावे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा तुम्ही सर्च करू शकता डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे, तिथंच माहिती दिलेली आहे. जसं बीड जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये, तर तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. बलभीम कॉलेज आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तसेच यवतमाळमध्ये शिवशक्ती कॉमर्स कॉलेज आहे, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो, कॉमर्स अँड आर्ट्स कॉलेज. तसेच तुम्हाला पुण्यामध्ये सुद्धा DY पाटील विद्या कॉलेज आहेत, त्यांचे कॉमर्सचे, आर्ट्सचे कॉलेज आहेत, तिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. तुम्हाला मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये, सातारा, नाशिक अशा ठिकाणी सुद्धा याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. तुम्ही स्क्रीनवर याची लिस्ट जी आहे ती पाहिलीच असेल. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, वेळ आहे, पॅरेंट्सची परमिशन आहे, किंवा तुम्ही स्वतः ठरवलेला जर असेल, तर तुम्ही हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर इतर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा करू शकता. वाईडली खूप युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. इग्नू युनिव्हर्सिटी असेल, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी असेल, कोइंबतूर युनिव्हर्सिटी असेल, तर या युनिव्हर्सिटी ज्या आहेत ते तुम्ही चूज करू शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे, युनिव्हर्सिटी चूज करणं म्हणजे असं नाही की कॉलेजच चांगलं असेल. तुम्हाला हे जे आहे रिसर्च करावं लागेल प्रॉपर, याचे रिव्ह्यूज तुम्ही इंटरनेटवर पाहिले पाहिजेत आणि वाईजली कॉलेज चूज करा, जेणेकरून तुम्ही इंडस्ट्री रेडी होताल. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज कंप्लीट कराल त्या तुमच्या डिग्रीलाही महत्त्व असलं पाहिजे आणि ॲज वेल ॲज तुमच्याकडे ते पर्टिक्युलर स्किल्स पण असलं पाहिजे. बाकीची ॲव्हरेज फी जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे आणि याची ॲव्हरेज फी व्हेरी करते, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर हा कोर्स कंप्लीट करत आहात तर फी जी आहे, फी स्ट्रक्चर थोडं लो पाहायला भेटतं, पण महाराष्ट्राच्या बाहेर हे फी स्ट्रक्चर हायर पाहायला भेटतं. त्याचबरोबर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न फक्त कॉलेजच्या फीचा नाहीये, तुम्हाला तिथं राहावं लागेल, रेग्युलर बेसिसवर हा कोर्स करावा लागेल, तर तुमचा इतर जो खर्च आहे, पर्सनल एक्सपेन्सेस पण येतात. तर या गोष्टींचा विचार करून तुम्ही वाईजली कॉलेज जे आहे ते चूज करू शकता. बाकी याची अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा पूर्ण सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला शिकण्यास मिळणार आहेत किंवा तुमच्याकडून अभ्यासून करून घेतले जाणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला अडॅप्टेड फिजिकल एज्युकेशन, ह्युमन अॅनाटॉमी, फिजिओलॉजी ऑफ एक्झरसाइज, अनालिसिस ऑफ रिसर्च इन फिजिकल एज्युकेशन, ह्युमन फिजिओलॉजी, तसेच रिहॅबिटॅटिक थेरपी, बायोलॉजी, बायोमेकॅनिक्स, त्याचबरोबर स्पोर्ट्स मेडिसिन, बरोबर मोटार डेव्हलपमेंट अँड बिहेवियर, स्पोर्ट्स सायकोलॉजी, तसेच पर्सनल फिटनेस, पर्सनल ट्रेनिंग, एक्झरसाइज सायन्स अशा प्रकारचे विविध विषय पाहायला भेटतात. इथं जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट रीड करायचे आहेत तर आत्ताच तुम्ही या व्हिडिओला पॉज करून याचे पूर्ण सब्जेक्ट जे आहेत ते रीड करू शकता. अदरवाईज याचे मुख्य विषय रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करू शकता. जर आपण या विषयांवर फोकस केलं तर आपल्याला एक कळतं की फिजिकल एज्युकेशन, फिटनेस किंवा त्यामागलचं सायन्स या गोष्टींवर जे आहे फोकस केला जातो. नेमकं काय आहे हे? तर बघा, जे प्रोफेशनल फिजिशियन्स असतात त्यांना जे आहे ह्युमन अॅनाटॉमी काय आहे, किंवा व्यक्तीला जर एखादी इंजुरी झालेली आहे तर ती कशा प्रकारे दूर केली जाऊ शकते, बॉडी आपलं मेकॅनिझम कशा प्रकारे वर्क करतं, याच्या मागचं सायन्स काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो करावा लागतो. साऊंड्स लाईक MBBS करण्यासारखं, किंवा तुम्ही जर पॅरामेडिकल कोर्सेस पाहिले किंवा तुम्ही जर मेडिकल फील्ड मधले कोर्सेस पाहिले तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शिक्षण तुम्हाला पाहायला भेटतं. पण ट्रस्ट मी गाईज, BA मध्ये जे आहे अशा प्रकारचं एज्युकेशन सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. बऱ्याच जणांना माहित नाही. एक प्रोफेशनल जो आहे हा कोर्स आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय महत्वाचा कोर्स आहे. सध्याच्या जगानुसार पाहिलं गेलं तर जे प्रोफेशनल फिजिशियन्स असते त्यांची गरज असते. तर या गोष्टींचा अभ्यास जो आहे, फिटनेस रिलेटेड किंवा फिजिओथेरपी रिलेटेड, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला 3 वर्षामध्ये
शिकवला जातो, जो शिकून तुम्ही इंडस्ट्री रेडी जे आहे 3 वर्षानंतर तयार होतात. बाकी याचे मुख्य विषय रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी आहे ती आहे हायर एज्युकेशन. बघा, हा BA चा कोर्स आहे, तर पुढे तुम्ही MA किंवा MBA सुद्धा करू शकता. तुम्ही फिजिकल एज्युकेशन मध्ये हायर स्किल्स अचीव्ह करू शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, अजून परमिशन आहे, तुमचं एज तुम्हाला मॅटर करत नाही, लवकर नोकरीचं सध्या स्वप्न नाहीये पण तुम्हाला अजून शिकायचं आहे, हे जर तुमचे प्लॅन्स बनत आहेत, तर तुम्ही पुढे PhD पण करू शकता, रिसर्च पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हायर पॅकेजेस आणि हायर जॉब पोझिशन्स मिळायच्या संधी ज्या असतात त्या उपलब्ध होतात. पण हे डिसिजन तुम्ही जे आहे वाईजली भविष्यामध्ये जे आहे ते विचार करून घेऊ शकता. त्याचबरोबर दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली व्हेरियस गव्हर्नमेंट जॉब्स किंवा गव्हर्नमेंट फील्ड्स आहेत तिथे जे आहे अप्लाय करू शकता. तुम्ही अभ्यास करून जे आहे डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा जे आहे ते मिळू शकता. पण त्याचं प्रिपरेशन जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे की ऑलरेडी खूप हार्ड आहे, त्याचबरोबर कॉम्पिटिशन खूप आहे आणि तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये उतरत आहात ती स्पर्धा तुमच्या फील्डशी रिलेटेड आहे की वेगळी आहे हे पण तुम्हाला पाहायचं आहे. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता ह्या जॉब कोणत्या, तर त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही फिजिकल एज्युकेशन टीचर, तसेच ॲथलेटिक ट्रेनर, स्पोर्ट्स कोच, न्यूट्रिशन स्पेशालिस्ट, पर्सनल ट्रेनर, रिक्रिएशन सेंटर डायरेक्टर, रिहॅबिलिटेशन स्पेशालिस्ट, फिजिकल थेरपिस्ट, स्कूल जिम टीचर अमॉंग ऑदर्स असे फिजिकल रिलेटेड जेही जॉब्स आहेत त्या करू शकता. आता ह्या जॉब्स कुठे मिळतात, तर बघा, जे कॉलेजेस असतात, युनिव्हर्सिटीज असतात, ज्या जिम्स असतात किंवा योगा सेंटर्स असतात, तसेच जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात. आता रिहॅबिलिटेशन सेंटर्स काय, तर ज्या व्यक्तींना व्यसन आहे, म्हणजे दारू पिणे किंवा अल्कोहोल घेण्याचं व्यसन असतं, तर त्या रिहॅब मध्ये त्यांना ठेवलं जातं. तर त्यांची दारू कशी त्यांना मुक्त करता येतं, अल्कोहोल पासून कसं वेगळं करता येईल किंवा त्यांना जे ऍडिक्शन आहे त्यापासून कसं वेगळं करता येईल, तर अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. प्रिशियस जॉब्स आहेत या. तर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी जी आहे हा कोर्स अवेलेबल करून देतो. बघा, तिन्ही प्रकारच्या संधी आहेत. तुम्ही हायर एज्युकेशन महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर करू शकता. गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन तुम्ही ह्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर लास्ट इयर मध्ये सुरू करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब तुम्ही हा जर कोर्स सिरियसली केला तर तुम्हाला इमिडिएट जॉब पण मिळू शकतो. फक्त सर्च करणे आणि तुमच्याकडे स्किल्स असणे या दोन गोष्टीची गरज आहे आणि डिग्रीची गरज तर असतेच. बाकी याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. पण ह्या संधींचा वापर तेव्हाच करू शकता कॉलेज तुम्ही चांगलं चूज करायचं आहे आणि हा कोर्स जो आहे तो मन लावून सिरियसली 3 वर्ष करायचा आहे. बाकी याची जॉब प्रोफाईल काय, त्याचबरोबर जॉब रोल काय, यांना काय काम करावं लागतं किंवा यांचा ऍव्हरेज सॅलरी वगैरे जर तुम्हाला रीड करायची असेल, अधिक माहिती रीड करायची असेल जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, तर ती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये आणि माझं पर्सनल ओपिनियन काय आहे या कोर्स बाबत. या तिन्ही गोष्टी आपण इथे पाहूया. सर्वप्रथम कोणी निवडावं, तर ज्या विद्यार्थ्यांना फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना जिम, स्पोर्ट्स, न्यूट्रिशन या गोष्टींमध्ये रस आहे, आवड आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स जो आहे तो परफेक्ट आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आवड नाहीये, मी जे जॉब रोज सांगितले ते जॉब आवडत नाही, इतर जॉब्स आवडतात, तर तुम्ही तुमच्या स्ट्रीम नुसार, जर तुम्ही सायन्स मधून 12वी कंप्लीट केली असेल, जर तुम्ही आर्ट्स मधून 12वी कंप्लीट केली असेल, तर तुमच्यासाठी व्हेरियस दुसरे कोर्स अवेलेबल आहेत. मग तुम्हाला थोडाही इंटरेस्ट असेल, जे मी विषय सांगितलेले आहेत, जे तुम्हाला आवडत असतील ते विषय याच्यामध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही हा कोर्स जो आहे तो चांगल्या पद्धतीने जे आहे करू शकता आणि या पूर्ण 3 वर्षामध्ये सर्वाइव्ह करू शकता. आता हे सर्वाइव्ह काय ते आपण पुढे बघूया. पण ज्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या गोष्टी मी हे सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी ऐकून, त्या गोष्टींवर जे आहे आत्मसात करून किंवा त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्याचा विचार जे आहे ते करू शकता. पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, कॉलेजही तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही कॉलेज कोणतं चूज करताय, त्या कॉलेजचा रिव्ह्यू कसा आहे, त्या कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी जे असतील म्हणजे तुमचे सिनियर्स असतील त्यांची भेट घ्या, त्या कॉलेजचे रिव्ह्यू आजकाल इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, तर रिव्ह्यूज पहा, त्यानुसार तुम्ही कॉलेज चूज करा, कारण कॉलेज सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. बाकी महाराष्ट्राच्या बाहेर तर कॉलेजेस खूप चांगले आहेत, वेगवेगळे महाराष्ट्रात पण आहेत असा विषय नाही, पण कॉलेज जे आहे ती वाईजली चूज करा. इतर युनिव्हर्सिटी बद्दल पण पाहायचं असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर त्या सुद्धा तुम्ही रिसर्च करून करू शकता. बाकी माझं पर्सनल ओपिनियन काय आहे, तर बघा, फिटनेस इंडस्ट्री जी आहे ती खूप ग्रोविंग आहे.
योगा सेंटर्स असतील, जिम्स असतील, स्पोर्ट्स असतील, तसंच न्यूट्रिशन बाबत जे आहे सध्या आपण ट्रेंड पाहू शकता की या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस हे खूप महत्वाचं जे आहे एक गोष्ट बनून गेलेली आहे. बऱ्याच जणांना 9 to 5 जॉब करण्यामुळे स्वतःच्या फिटनेसवर लक्ष ठेवता येत नाहीये, किंवा जसं जसं वय वाढत आहे आजकाल लवकरच नी पेन असणं किंवा लवकरच काहीतरी आर्म पेन असणं किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येणं या गोष्टी येत आहेत, तर तिथं प्रोफेशनल फिजिशियन्सची गरज असते. तर ही जी बाजू आहे ती भरून काढण्याचं काम तुम्ही करू शकता. त्याचबरोबर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही न्यूट्रिशन सुद्धा ॲज अ न्यूट्रिशनिस्ट बनू शकता. न्यूट्रिशनचे सर्टिफिकेशन कोर्स पण अवेलेबल आहे, ते करून तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे स्किल्स अचीव करू शकता. तसेच तुम्ही रिहॅब सेंटरमध्ये जॉब मिळवू शकता, तिथेही लोकांची तुम्ही हेल्प करू शकता. आज वेल ॲज ज्या जिम्स आहेत, जर तुम्ही 9 to 5 जॉब करत आहात तर तुम्ही प्रायव्हेट पार्ट टाइम सुद्धा आहे जिम मध्ये जाऊन जे आहे एक ऍडिशनल इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. तर अशा स्किल जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत मिळवता येतात. बाकी माझं पर्सनल ओपिनियन एवढंच आहे, इंडस्ट्री ग्रोविंग आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की या कोर्समध्ये तुम्ही ऍडमिशन मिळवू शकता. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा गायडन्स पाहिजे असेल, समजत नाहीये की कोणता कोर्स चूज करू, तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे येऊन आमच्याशी चर्चा करू शकता. आम्ही तिथे रिप्लाय करतो, आम्ही तुम्हाला हेल्प करू. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.